नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. कसे आहात? हसताय ना? हे असले पांचट प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मला माहित आहे की तुम्ही नेहमी हसतच असता. असे पांचट प्रश्न विचारण्याला आज आम्ही इथून काढून टाकलेला आहे. खास 30 कार्यक्रमानिमित्त आम्हीच धिंगाणा करणार आहे. त्याच्यामुळे असे प्रश्न विचारणारे आज आमच्यात नाहीये. तो सी हा बॅनर भाइयों, अभी आपने देखा एक बेहतरीन नगमा. आज या 31च्या कार्यक्रमानिमित्त मी असे देश विदेशातून खास खास कलावंत बोलवलेले आहे, जे आपलं भरपूर मनोरंजन करणार आहे. और दिल और जिगर थाम के बैठिएगा बैदर भाइयों, तो पेश खिदमत है हमारे इस प्रोग्राम के एक बेहतरीन आइटम जो आपसे परिचित है. मैं स्वागत करने जा रहा हूँ बाहुतुल्ला खान. इथे मी इथे वरती. अरे मग खाली उतरा आता. खाली म्हणजे कसे? अरे बाप रे. नको नको, मला भीती वाटते. खाली बघितली की चक्कर येते मला. का बरं? हा चिना वाकडा आहे. हा तो तसाच बनवलेला आहे खास करून. कशाला चढल्यावरती खाली उतरा पटकन. याचा अर्थ मला जास्त झाली. हा नाही आलो आलो. खाली उतरा. पकडा, धरून 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 उतरा. हा शाबास. कशाला गेलं तिकडे? अहो मी बघितलंय ना ते. काय बघितलंय? ते आम्ही खास खास लोकांसाठी ठेवलेलं आहे. पण तिकडून महेश कोठारे पण तिकडूनच आले होते ना. आता महेश कोठारे डायरेक्टर आहे ना, त्यांना नाही म्हणू शकतो का आपण? मग बरोबर. एवढी मोठी प्रिया बाबाटी बोगद्यातून येते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? या इकडे जोरदार तालियां बंदर भैया. बाहुतुल्ला खान का परिचय मैं क्या कर दूं आपको. आप तो सब जानते हैं कि अभी अभी बांग्लादेश में उनको अटक हो गई थी. क्यों इज्जत निकाल रहे हो? बाहुतुल्ला खान, आता आपण बसूया. लगेच कार्यक्रम संपल्यावर बसू. तिथं बसा. बसा तिथं. अच्छा. बांग्लादेशामध्ये नहीं बैठता हूँ. अभी मैं पेश कर रहा हूँ एक ऐसा आइटम जो अपने हाथों से कई सारे इक्विपमेंट बजा लेता है. तोबरा परेशी. हो गया सर, हो गया आपका. अच्छा, तो कैसे लग रहा है आपको यहाँ पर आके तोबरा जी? तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं. तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. बैठिए तोबरा जी शांति से बैठिए. बहुत बढ़िया, जोरदार तालियां. नंतर देणार आहे तुम्हाला, चान्स देणार आहे सगळं वाजवायला. आता शांत बसा. तर मंडळी, आता एक खास मराठी आयटम मी तुमच्यासमोर पेश करतो. तुमच्या आमच्या सगळ्यांचे आवडते कवी अशोक कायगावकर. वगैरे आल्या मी एक कविता सादर करतो, नाहीतर चान्स मिळेल की नाही मला माहिती नाही, म्हणून आपल्या कविता सादर करतो. सगळे असे युवक मंडळी वगैरे इकडे बसलेली असताना एक सुंदर कविता तर झालीच पाहिजे. हा कविता म्हणा पटापटा, कविता म्हणा. फेसबुक आणि ट्विटर वरची चॅटिंग असते लय भारी. वगैरे फेसबुक आणि ट्विटर वरची चॅटिंग असते लय भारी. आपली हात भारी, आपला लात भारी, त्या मायला आपलं सगळंच लय भारी. ऐका पुढे आहे वगैरे. फेसबुक आणि ट्विटर वरची चॅटिंग असते लय भारी, कारण त्याच्यावरती रोज भेटतात नव्या पोरी. चॅटिंग करताना एक पोरगी मला म्हणाली येता का माझ्या घरी. चॅटिंग करताना एक पोरगी मला म्हणाली येता का माझ्या घरी. घरी गेलो तर चहा मारी निघाली म्हातारी. म्हातारी बसली भोपळ्यात म्हणली चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. वगैरे कोल्हाला रस्त्यामध्ये वगैरे. अरे तुम्ही वा काय करता
आता तुम्ही वा करता ते आधी म्हणतात ते तुम्हाला नंतर चान्स देईल सर आम्ही. जरा शांत बसा सर. मोठा प्रोग्राम आहे सर. आता प्रोग्राम सुरू झालेला आहे त्याच्यामुळे काय सगळ्यांना चान्स मिळणार है. मैं यहाँ पेश करने जा रहा हूँ एक इंटरनेशनल आइटम जो हमने साक्षात चिंच पोखड़ी से चीन से बुलाया है. पेश खिदमत है. क्रिसमस नहीं 31 डिसेंबर. पेशे खिदमत है. खिदमत है. खिदमत मतलब क्रिसमस. बांग्लादेश नहीं पेशे खिदमत. सही बात है. तो पेश खिदमत है चीन से आए हुए सांगरुन चिंगरुन करांटी. तुझ्या आईचा घो असं स्पष्ट बोलला मी ऐकले. हा चिनी नाहीये. बांग्लादेश में हा चिनीच आहे. वगैरे छान. आणि 31 डिसेंबरचा हा कार्यक्रम असाच रात्रभर चालू राहणार आहे. त्यासाठी आम्ही बोलवलेत खास विनोदाचे एक्के. मंडळी तुम्हाला माहित असेल की झी मराठीने आपल्याला दर्जेदार सिरियल दिल्या, खूप हसवलं आणि त्यापैकी सगळ्यात गाजलेला कार्यक्रम म्हणजे हास्य सम्राट. त्या हास्य सम्राट कार्यक्रमामधले सम्राट लोक आम्ही या ठिकाणी बोलवले आणि सगळ्यात पहिल्यांदा मंचावर मी आमंत्रित करतो हास्य सम्राट ठरलेले सोलापूरचे प्राध्यापक दीपक देशपांडे. वगैरे वा. ओळखलत का मला? नाही कसं आहे यांच्या पर्वामध्ये मी तर परीक्षक होतो त्याच्यामुळे हे फार गुणी विद्यार्थी होते. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. वगैरे सर खास 31च्या या नाईटसाठी तुम्हाला आम्ही बोलवलेलं आहे. तर आमच्या प्रेक्षकांसाठी एक धमाकेदार आयटम तुम्ही पेश करा सर. धमाकेदार आयटम म्हणजे इथं आल्यानंतर सगळ्या स्मृती पूर्वीच्या जागा झालेल्या आहेत. हां त्याच्यामुळं मला असं वाटतं की हॅलो ताईंनी सुरुवात करावी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा सोलापुरी मुलगा ओळखायचा असेल त्याचा साधा सिद्धांत सांगतो. शेजारी जरी माणूस उभा असेल चल बे बोलवायला एवढा खणखणीत आवाज असल्याशिवाय सोलापुरात जन्मच घेता येत नाही. असं पक्क सोलापुरी कार्टं होतं. त्यांनी मशीनमध्ये पैसे टाकले आणि पलीकडनं त्याच्या ताईने फोन सुरू म्हणजे उचलला आणि फोन सुरू झाला त्याचा. हॅलो ताई काय म्हणते ताई? असं म्हणते ताई. कसं म्हणते ताई? अरे बापरे ताई चट्टा करायला ताई. हसायला लोक बघायलात का? हवा येऊ द्या म्हणले. बर ताई होय ताई काय म्हणली ताई? अरे बापरे ताई. असं म्हटल्याबरोबर त्याने खिशातनं हात रुमाल काढला आणि घामत पुसायला बाकी सगळे शब्द सोडून दिले आणि फक्त ताईच म्हणाला. वातावरण एकदम गंभीर. ताई 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 काय म्हणली? भांडली भाऊजीशी. कशाला भांडली का उगा?
संसार करायचा अक्कल नाही का नाही कसं लग्न डोक्यात ताप माझ्या डोकं शांत कशाला उलटो बोली गप गारडू नको लोक बघायला माझ्यावर पूस डोळे पुसले का नाही डोळे अगं डोळे पुसाचा आवाज काढ का फोन दिसत उद्या दोन भाऊजीची माफी मागतो गबस जावई लोकांची जलभर माफीच मागायला पाहिजे किती बी सोनं द्या पैसे द्या कुत्र्या शेपूट वाकडं दे वाकडं शेवट हसले का नाही अगं हसाचा आवाज काढ का फोन दिसत नसता आपण मला ठेवला फोन कुठल्याही लहान मुलाला तुम्ही सांगितलं ना त्याची एक लहान मुलाची गाणं म्हणताना गडबड असते कुठल्याही लहान मुला ते टिल्लू जोकर आणि टिल्लू जोकर ते म्हणून दाखव टिल्लू जोकर म्हणून दाखव टिल्लू जोकर राणीचा नोकर चोरून खातो पोळी साखर राणी मारते छन छन छड्या टिल्लू मारते टुनटुन एवढंच ते त्याला ते एवढं तर ते सांगायची बरं गडबड असते किंवा सांगितलं ते नाही रे ते 4 ससे पिटुकले ना ते म्हणून दाखव 4 ससे पिटुकले 4 ससे पिटुकले त्यांनी काढले नाटुकले नाटकाचे नाव काय खाली डोक्यावर पाय पहिला ससा घसरला दुसरा भाषण विसरला तिसरा बसला लपून चौथा गल्ला आता हे जसं गाणं आहे ना तसं मी मध्ये एकदा काय झालं की कुठलीही गाणी जी असतात ती जाता जाता आपण ऐकतो आणि कुठल्या गाण्याचं काय झालेलं काही कळत नाही मी मध्ये एकदा जसं रात्री प्रवास करत होतो ना एक गाणं ऐकवायला मला ते म्हणजे भजन टाईप होतं आणि ते गाणं असं होतं नाम गुमा जाएगा जाएगा नाम गुमा जाएगा जाएगा चेहरा बदल जाएगा विठ्ठला चेहरा बदल जाएगा विठ्ठला तेरी आवाज ही पहचान है तेरी आवाज ही पहचान है घर याद रहेगा विठ्ठला विठ्ठला याद रहेगा विठ्ठला धन्यवाद सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अजून एकदा वा वा सर धन्यवाद हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला एन्जॉय करायचा आहे हो खूपच एन्जॉय करायचं आणि दरवेळेला प्रत्येक एपिसोड मी एन्जॉय करत असतो आपल्या सर्वांच्या प्रेमात आहे मी कारण हास्य सम्राटनी जे वातावरण तयार केलं होतं त्याच्यापेक्षा छान वातावरण आपलं तयार झालेलं आहे सर धन्यवाद म्हणजे वगैरे वगैरे म्हणजे सगळं म्हणजे असं तुम्हाला सांगतो म्हणजे मी एकदा तुम्हाला सांगतो एकदा ते धाब्यावर गेलो म्हणलं हो सगळे नियम कुठं बसवलेत ते म्हणले पलीकडच्या धाब्यावर म्हणजे पूर्वी गाणं असायचं या कातर वेळी पाहिजे असं तू जवळी मी म्हणालो या क्वार्टर वेळी पाहिजे सर तुम्हाला आम्ही असंच जाऊ देणार नाही तुमची अशी खूप गंमत आम्हाला करायची आहे पण सर आता हा कार्यक्रम आम्ही पुढे चालू ठेवतो खूप मोठे मोठे कलाकार जमलेले मी जरा आतमध्ये थांबतो भाऊतुल्ला खान आहे तो बरोबर सर हे खास चीनवरून आणलं हो चीनवरून आलेत सुची आय हो छा भाषण त्याच्या शांता नंतर या परत तो बहनों भाइयों अब पेश खिदमत है हमारे तोबरा प्रेसी का बेहतरीन आइटम थोड़ा वॉल्यूम बढ़ाइए ऊपर से आवाज कम आ रहा है ऊपर से आवाज कम आ रहा है वॉल्यूम बढ़ाइए मैं कहते सूर लागत नाही पण हाँ हाँ थोड़ा आवाज कम आ रहा है सर ऊपर से वॉल्यूम बढ़ाओ ते नीट वाज काहीतरी असेल कचरा बिचरा बघा ना नाही तरी आपलं